नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत. उद्या म्हणजे 29 तारखेला सगळ्यांचेच अर्ज भरलेले असतील. निवडणुकांमध्ये उमेदवार कोण आणि उमेदवार कोण कोणाच्या विरुद्ध लढणार याचीही खातरजमा उद्या होणार आहे. 4 तारीख ही उमेदवारी अर्ज मागं घेण्याची तारीख आहे आणि 4 तारखेला चित्र स्पष्ट होईल. अर्थात आपल्याला उत्सुकता आहे ती कोण कोणाच्या विरोधात लढणार ह्याची. खरं तर आज अखेर म्हणजे 28 तारखेपर्यंत नावं सगळ्याच मतदारसंघाची सातारा जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघांची नावं अद्याप सगळीच्या सगळी जाहीर झालेली नाही आहेत आणि सगळ्या पक्षांची सगळीच नावं जाहीर न झाल्यामुळे उत्सुकता अद्यापही कायम आहे. आपल्याला विशेषतः मान खटावमध्ये जयकुमार गोरे भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार हे नक्की आहे. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोण लढणार याबाबत मात्र अद्यापही संभ्रमाची अवस्था आहे. प्रभाकर देशमुख यांनी माघार घेतलेली आहे तशा पद्धतीचं त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. अर्थात त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्याच नावाच्या बाबतीत आग्रही आहेत. त्यामुळे काय परिस्थिती होईल तिथे कोणाला मिळेल? अभयसिंह जगताप यांना मिळू शकते की दुसरा उमेदवार जो आहे तो आहे अनिल देसाई यापैकी कोणाला मिळेल किंवा आणि तिसरा कोणी उमेदवार काढला जाईल का असे एक चर्चा सध्या सुरू आहे. मात्र प्रभाकर देशमुख हे अतिशय तुल्यबळ असे उमेदवार आहेत आणि त्यांनी खरं तर माघार का घेतली असावी हाही एक प्रश्न आहे. आणि त्यांची उमेदवारी जर काही टिकून राहिली, शरद पवारांनी 30 तारखेपर्यंत त्यांच्याच बाजूनी कौल दिला तर नक्कीच इथली लढत पण रंगतदार होणार आहे. तसाच भाग वाईचा आहे. वाईमध्ये मकरंद आबा पाटील यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिलेली आहे. आता त्यांच्या विरोधात पुन्हा राष्ट्रवादीचेच म्हणजे शरद पवार गटाचं कोण निवडणूक लढवणार? अगदी मदन भोसले, त्यांचे पुतणे किंवा डॉक्टर सावंत अशी अनेक नावं चर्चेमध्ये आहेत आणि यापैकी कोण उमेदवार मकरंद पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढणार याबाबत चर्चा तर्क वितर्कांना उधाण आलेलं आहे. हे जरी म्हणजे हे 2 मतदारसंघ अतिशय महत्त्वाचे, अद्याप ज्याला दुसरी बाजूचा उमेदवार जो आहे तो जाहीर न झालेले असे आहेत. जिथे उमेदवार जाहीर झालेले आहेत ते शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपले अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे. अर्ज दाखल केलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा महाराष्ट्रामधला एक मोठा महत्त्वाचा बिनीचा नेता अर्ज भरतोय काँग्रेसमधून. त्याचबरोबर त्यांना फाईट देणारे त्यांच्या विरोधात असणारे डॉक्टर अतुल भोसले हे पण आहेत. बऱ्याच ठिकाणी यामधली इंटरेस्टिंग लढती ज्या आहेत त्यामध्ये पुन्हा कराड उत्तरची जी लढत आहे त्यामध्ये बाळासाहेब पाटील यांना जसं उमेदवारी दिली आहे तशीच मनोज घोरपडे यांना दिलेली आहे. आपण मागेही म्हणत होतो की मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यामध्ये चुरस आहे आणि ती चुरशीची जी काही शर्यत होती ती मनोज घोरपडे यांनी जिंकलेली आहे. मनोज घोरपडे यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे जाऊनही आपली उमेदवारी बळकट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर त्यांनी लोकसभेसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. तिथं रामकृष्ण वेताळ हे सुद्धा इच्छुक होते, धैर्यशील कदम इच्छुक होते. 3 जणांमधून भारतीय जनता पक्षाला नेमका उमेदवार तिथे द्यायचा आहे. बाळासाहेब पाटील हे सुद्धा एक मोठं नाव आहे. सतत सगळ्या सलग निवडणुका जिंकलेल्या आहेत. स्वर्गीय पी.डी. पाटील यांचे ते चिरंजीव आहेत आणि पी.डी. पाटील हे रेकॉर्ड असणारे नगराध्यक्ष होते कराड शहराचे. त्यामुळे सह्याद्री सहकारी साखर कारखाना त्यातले सभासद आणि हा एकूणच सगळा जर काही विचार केला तर ही तशी बाळासाहेब पाटील म्हणून लढत मोठी आहे. आणि त्याला आता मनोज घोरपडे हे मागच्या वेळी 2 क्रमांकाला उमेदवार राहिलेले होते. ते कशी लढत देतात हे पाहणं आता उत्सुकतेचं राहणार आहे. महत्त्वाचा आम्ही आज गौप्यस्फोट जो करणार आहोत तो म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी अद्याप नाव जाहीर केलं नाही. शक्यता अशी आहे की अरुणादेवी पिसाळ यांना कदाचित इथून उमेदवारी मिळू शकते. आणि अजून बरीच नावं खरं जर जी चर्चेत आहे त्यामध्ये हे नाव अजिबात नव्हतं, त्यामुळे आम्ही याला गौप्यस्फोट असं म्हणतोय. अरुणादेवी पिसाळ यांना जर निवडणुकीमध्ये जर तिकीट मिळालं, उमेदवारी मिळाली तर इथली पण लढत ही रंगतदार होईल. डॉक्टर सावंत जे आहेत ते चुरशीने उभे राहिलेले आहेत, ते प्रयत्न करतायत त्यांना मिळावं म्हणून. कदाचित त्यांना मिळू शकते. आजच्या घडीला अजून कोणाकडे कुठलंही नाव जाहीर झालेलं नाही. मात्र आम्ही हे नाव अतिशय महत्त्वाच्या अशा विश्वसनीय व्यक्तींनी सांगितलेल्या माहितीवरून आम्ही हे जाहीर करतोय.
शशिकांत पिसाळ हे इच्छुक होते, मात्र काही कारणांमुळे त्यांना उमेदवारी दिली गेलेली नव्हती. यापूर्वी ते इच्छुक होते. तर अरुणादेवी पिसाळ या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मदन आप्पा पिसाळ यांच्या त्या सुनबाई आहेत. मदन पिसाळ म्हणजेच आप्पांनी आपली वाईमध्ये जी कारकीर्द केली ते सुद्धा कुठल्याही निवडणूक विधानसभेची पराभूत झालेले नव्हते. त्यांना मानणारा एक अतिशय प्रभावी गट हा वाई तालुक्यामध्ये आहे. मदन आप्पांनी चांगल्या म्हणजे मितभाषी, अतिशय सॉफ्ट स्पोकन ज्याला म्हणून आपण, मृदू बोलणारे असे मदन आप्पा हे सगळ्या वाईमध्ये प्रसिद्ध होते. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. विशेषतः शरद पवारांचे अतिशय विश्वासू होते. शेवटच्या टप्प्यात शरद पवार यांनी त्यांना मंत्री पण केलेलं होतं. आणि साहजिकच ह्या सगळ्याची पुण्याई स्वतः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असल्याची पुण्याई आणि सर्व कार्यकर्ते आणि मकरंद आबा यांच्या विरोधात एक अँटी इन्कम्बन्सी ज्याला आपण म्हणतो की जी प्रस्थापित असतात त्यांच्या विरोधात कालांतराने ते भले चांगले असतील एक लाट तयार होते. तर ही लाट कदाचित तयार होण्याची शक्यता मकरंद आबांच्या विरोधात असू शकते. अर्थात घराणेशाही हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर घटक त्यामध्ये काम करू शकतो. म्हणजे भावाला खासदारकी, स्वतः आमदार, त्याचबरोबर साखर कारखान्याचं अध्यक्षपद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद हे जेव्हा एकाच घरात राहतं तेव्हा म्हणजे मतदारांच्या मनामध्ये त्याबद्दल विनाकारण रोष तयार झालेला असतो आणि हा रोष मतपेटीतून दिसत असतो. साहजिकच मकरंद पाटील यांच्यापुढे तुल्यबळ उमेदवार सध्या कोणी नाही आहे. ते निवडून येण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे. पण असं असताना जर अरुणादेवी पिसाळ या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा तिथे मदन भोसले यांचा फॅक्टर कशा पद्धतीने काम करेल, मदन भोसले पूर्णपणे मदत करतील का, त्याचबरोबर इतर जे घटक आहेत इतर पक्षांचे, त्यांचे मित्र पक्षांचे, ते सुद्धा मदत करतील का, हा एक कळीचा मुद्दा आहे. तेव्हा मकरंद आबा आणि जसं आपण म्हटलं की दुसरीकडे जे जाहीर झालेलं नाही आहे अद्याप जागा, ती म्हणजे मान खटावची आहे आणि तिथे जयकुमार गोरे यांना आता सध्या अतिशय चांगली परिस्थिती आहे. मात्र जर पुन्हा प्रभाकर देशमुख यांना भरीला पाडून तिथे उमेदवारी दिली गेली तर ही लढतसुद्धा अत्यंत तुल्यबळ होणार आहे. शरद पवार यांच्या अतिशय विश्वासातले ते सहकारी आहेत त्यांचे, त्यामुळे ते निवडून यावेत, देशमुख निवडून यावेत याकरता नक्कीच शरद पवारही प्रयत्न करतील. त्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या या दोन लढतींकडे आणि उमेदवारी कोणाला मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, हा गौप्यस्फोट आम्ही केलेला आहे, तो कसा वाटला याबाबत आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आम्ही वाट बघतोय. मात्र आमचं हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.